मित्रांनो, तुम्हाला अर्जंट पासपोर्ट फोटो लागणार असतील, तुम्हाला फोटोशॉप पण येत नाही आणि तुमच्याकडे बाहेर जाऊन फोटो काढण्या इतकाही वेळ नसेल, तरीही तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एकदम भारी प्रोफेशनल फोटो बनवू शकता, तेही 1 मिनिटाच्या आतमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला Googleवरती यायचं आहे आणि Googleवरती आल्यानंतर image.pi7.org या वेबसाईटला सर्च करायचं आहे. सेम तुम्ही मोबाईलमधूनही करू शकता. मोबाईलमधून करण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे किंवा तुम्ही मोबाईल मोडमधूनही हे सेम प्रोसेस करू शकता. या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं ऑप्शन पाहायला मिळेल पासपोर्ट फोटो मेकर. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला इथून तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट इमेज या ऑप्शनला क्लिक करून तुमचा फोटो ओपन करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो फोटो आहे या वेबसाईटवरती अपलोड होणार आहे. ओपन या ऑप्शनला क्लिक करू. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सर्वात पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला DPI देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जितका जास्त DPI ठेवाल तितकीच जास्त तुमच्या फोटोची क्वालिटी जी आहे ते इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर बाय डिफॉल्ट इथे साईज देण्यात आलेली आहे 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये. तर 4 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही कस्टम साईज सिलेक्ट करू शकता तुमच्या मनाप्रमाणे. उदाहरणार्थ तुम्हाला 3x4 अशी साईज ठेवायची असेल तर 3x4 अशी साईज ठेवायची आहे. त्यानंतर वेगवेगळे डायमेन्शन यामध्ये देण्यात आलेले आहे. साईज ठेवल्यानंतर साईज कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा फोटो क्रॉप करायचा आहे. फोटो क्रॉप करण्यासाठी इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे. तुम्ही जिचा रेक्टँगल बघू शकता यामध्ये तुमचा फोटो ॲडजस्ट करायचा आहे. तुम्ही या फोटोचं ब्राईटनेसही वाढवू शकता. तुमचा फोटो झूम इन, झूम आउटही करू शकता. तुम्हाला जो हा फोटो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे तुमच्या मर्जीप्रमाणे. तुम्हाला जसा फोटो पाहिजे, तुमचा जसा फोटो ॲडजस्ट करायचा तो तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करून तुम्हाला त्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तुमचा फोटो हा इथे क्रॉप झालेला आहे. तुम्ही इथे फोटोच्या खालती एक ऑप्शन देण्यात आलेला आहे बॅकग्राऊंड. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कलरचे ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुम्ही फोटोच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड कलर आहे, तुम्ही तो इथून चेंज करू शकता. त्यानंतर खालती एक ऑप्शन देण्यात आलेला आहे राइट नेम अँड डेट ऑन इमेज. जर तुम्हाला फोटोवरती तुमचं नाव आणि जन्मतारीख किंवा आजची तारीख टाकायची असेल, तर तुम्ही ती तारीखही टाकू शकता. हेच नको असल्यास तुम्ही या बॉक्सला अनटिक करायचं आहे. अनटिक केल्यानंतर तुम्ही एक पुढचं ऑप्शन पाहू शकता. यामध्ये तुम्ही या फोटोचे कपडेही चेंज करू शकता. इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे खालच्या बाजूला चेंज क्लॉथ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कपड्याचे जे आहे ते भरपूर इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता टाय कोड देण्यात आलेला आहे इथे. त्यानंतर तुम्हाला जे कपडे निवडायचे आहेत या फोटोसाठी जे सूट होतील ते तुम्ही इथून निवडा. त्यानंतर इथे रेक्टँगल बॉक्स देण्यात आलेला आहे. त्याला ओढायचं आहे आणि ते कपडे इथे ॲडजस्ट करायचे आहेत. तुम्ही इथे झूम इन, झूम आउटचंही ऑप्शन देण्यात आलेलं आहे. लाईट लेफ्ट असं जे तुम्ही आहे त्यानुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे झूम इन, झूम आउट करून हे जे कपडे आहे या फोटोवरती ॲडजस्ट करत आहे. फोटोचे कपडे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो फोटो आहे ते कुठल्या पेपरवरती प्रिंट करायचे त्याची साईज निवडायची. तुम्ही इथे पाहू शकता की कस्टम ही साईज देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला कुठला तुमच्याकडे जो फोटो पेपर अवेलेबल असेल त्यावरतीही तुम्ही प्रिंट करू शकता. तुम्ही कस्टम साईजमधून इथे तुम्हाला विड्थ आणि हाईट निवडायचे आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे A4 साईज पेपर असेल तर तुम्ही A4 हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्ही इथे खालती पाहू शकता की डाउनलोड हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की तुमचे पासपोर्ट साईज जे फोटो आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही याला प्रिंटही देऊ शकता. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने अर्जंट पासपोर्ट साईज फोटो तयार करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.